अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात सारंगची पर्वणी. बेळगाव तारीख 6 जून. भारतीय हवाई दलाच्या एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेळगाव येथे 7व्या अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी तुकडीच्या इंटेक 1-2026 दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त सारंग हेलिकॉप्टरची नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. शनिवारी 6 जून या दिवशी होणाऱ्या या भव्य सोहळ्यात 1250 अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी पुरुष व महिला 22 आठवड्यांचे कठोर आणि सर्वांगीण प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय हवाई दलात प्रवेश करणार आहेत. लष्करी शिस्त, व्यावसायिकता आणि उत्कृष्टतेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळ्यात सारंग टीम आपल्या रंगीबेरंगी हेलिकॉप्टरमधून अचूक फॉर्मेशन, फ्लाइंग, हवाई कसरती आणि कौशल्यपूर्ण उड्डाणाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकणार आहेत. भारतीय हवाई दलाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगच्या पथकाने देश-विदेशातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 2004 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या एशियन एरोस्पेस शोमध्ये टीमने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर जगभरातील 390हून अधिक ठिकाणी 1200 पेक्षा अधिक हवाई प्रात्यक्षिके सादर करून टीमने आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे. सारंग पथक हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड निर्मित प्रदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुवचा वापर करते. सर्व हवामानात कार्यक्षम आणि बहुउद्देशीय क्षमता असलेले हेलिकॉप्टर भारताच्या वाढत्या एरोस्पेस सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या AALH ध्रुवच्या MK1 प्रकारातून सारंग पथक स्वदेशी विमान निर्मितीतील उत्कृष्टता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करत आहे. Jai Hind everyone. I am Squadron Leader PS Dumre and I fly the Sarang 4 cockpit. Before we proceed on any venue, our preparation starts at least a week before. We do extensive mapping of the ground and the display area. This preparation helps us be confident in the cockpit during the display. इस डिस्प्ले का सबसे चैलेंजिंग पार्ट सिर्फ वो 15 मिनट का डिस्प्ले नहीं है. सबसे ज्यादा चैलेंजिंग है वो सब काम करना जिससे हम सक्सेसफुली ये डिस्प्ले कर पाए. इसको एकदम सेफली एंड एक्यूरेटली करने के लिए, प्रिसिजन के साथ करने के लिए हमें ग्राउंड पे काफी प्रिपरेशन करनी पड़ती है. हम काफी सारी प्लानिंग, काफी सारी रिहर्सल्स, मॉक ड्रिल्स एक्चुअल जहाज में बैठने से पहले करते हैं. इसके अलावा एक बार एयरबॉर्न हो जाने के बाद किसी भी एरर की, किसी भी कॉम्प्लिसेंसी की कोई गुंजाइश नहीं हो सकती है. आपको हर समय पे पता होना चाहिए कि आप कहाँ हैं और आपके बाकी साथी जो इस फॉर्मेशन में फ्लाई कर रहे हैं वो कहाँ पे हैं. यही मेहनत है और यही ग्राउंड प्रिपरेशन है जिसको करते करते हम ये संभव कर पाते हैं कि हम सेफली ये डिस्प्ले कर पाए.